प्रणाम. एक बातमी आहे. ती बातमी देताना जर या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अशा कुठल्या तरी माध्यमातून जर अशी सोय झाली असती की मी तुम्हाला पेढा भरवू शकलो असतो आणि तुम्हीही मला उलट पेढा भरवू शकला असतात, तर आपण पेढ्याची देवाणघेवाण या बातमी करता नक्की केली असती. आता मला कुणीतरी असं सांगितलं की आता परदेशामध्ये असंही माध्यम आलेलं आहे की तुम्ही मोबाईलवरून बोलत असताना समोरची व्यक्ती तुम्हाला काही विशिष्ट गंध आणि चव पण म्हटलं होतं त्याच्यामध्ये. आय एम नॉट शुअर की टेस्ट बद्दल बोलले, पण आहे मला असं वाटतं की गंध आणि चव हे तुम्हाला तुमच्या मोबाईल टू मोबाईल मध्ये ते पाठवू शकतात. अजून पेढा किंवा वस्तू पाठवण्यापर्यंत आपली प्रगती नाही झालेली. आता आपण ऑर्डर करू शकतो, पण खरंच आनंदाची बातमी. आणि मला आश्चर्य असं वाटतंय की ही बातमी मराठीत प्रथमच, असं मी जे टायटल टाकलंय ना, तर ते खरं म्हणजे आता अगदी शेवटच्या क्षणी पण मी सगळे चॅनल एकदा बघून आलो, त्यांच्या हेडलाईन्स वगैरे, की कुणी घेतली नाहीये ना, तर मी दावा करणार की मराठीत प्रथमच. आणि ऑलरेडी ती चॅनलवर सुरू झाली असेल कुठल्या, तर मग काही प्रथमच वगैरे नाही, पण अजून चक्क प्रथमच आहे. असं का घडलं मला खरं म्हणजे कळत नाही. कशा प्रकारे ते मिस झाला तो एक वाक्य, अत्यंत महत्वाचं असं वाक्य. झालंय काय की अमित शहानी काल एका इंग्रजी न्यूज चॅनलला मुलाखत दिली आहे आणि त्या न्यूज चॅनलमध्ये जो प्रश्नकर्ता आहे त्यांनी असं अमित शहाना विचारलं की केजरीवालांनी असा आरोप केलेला आहे की 75व्या वर्षी मोदी तर रिटायर होणार आहेत, कारण भारतीय जनता पक्षाची तशी प्रथा परंपरा आहे. तुम्ही अडवाणी मुरली मनोहर जोशींना 75व्या वर्षी रिटायर केलाय, त्यामुळे मोदींनाही 75 वर्षी तुम्ही रिटायर करणार असाल, असं गृहीत धरून केजरीवालांनी नवा डाव असा टाकलाय की मोदी स्वतःकरता मतं मागवतच नाहीयेत, मोदी अमित शहांकरता मतं मागतायत. मग लोकांनी अमित शहांकरता मतं द्यायची का मोदींकरता द्यायची? आणि मोदींना दिलेली मतं जर ते अमित शहांकरता कन्व्हर्ट करणार असतील आणखीन 2 वर्षांनी, तर मग का द्यायची मोदींना मतं? तुमची फसवणूक आहे, अशा तऱ्हेचा आरोप केजरीवालांनी केला. बरं झालं केजरीवालांनी हा आरोप केला, कारण अनेकांच्या मनामध्ये ही शंका होती, याची चर्चा होती. मी पण कुठल्या तरी व्हिडिओमध्ये अशी चर्चा केली होती. पण अमित शहांच्या त्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये जे रहस्य दडलेलं होतं ते का मराठी चॅनल्सच्या किंवा यांच्या लक्षात नाही आलं, मला कळलं नाही. खरं म्हणजे त्यातली हेडलाईनची बातमी ती होती जी त्यांनी उचलायला पाहिजे होती. अमित शहा असं म्हणाले की 75व्या वर्षी निवृत्त व्हायलाच पाहिजे असा काही बंधन नाही, आणि नियम जे आहेत ते परिस्थितीनुसार बदलता येतात. त्याच्या पुढे ते असं म्हणाले, महत्वाची गोष्ट म्हणजे परिस्थितीनुसार नियम बदलता येतात. कारण मागे नितीन गडकरींना तिसऱ्यांदा ज्या वेळेला अध्यक्ष करायचं होतं आणि संघ परिवाराचा आग्रह होता, त्यावेळेला अशी घटना दुरुस्ती त्यांनी आणली होती भारतीय जनताच्या ह्याच्यामध्ये की 2 पेक्षा अधिक वेळा सुद्धा होता येईल, म्हणजे गडकरींची सोय होती. मग ते शरद पवारांच्या मदतीने गडकरी विरोधकांनी पुरतीचं भ्रष्टाचार प्रकरण काढलं, मग ते काही तिसऱ्यांदा झाले नाही, पण तो भाग वेगळा. पण अशी घटना दुरुस्ती करायला भाजपनी तयारी दाखवली होती 3दा करण्याची. मोदींच्या बाबतीमध्ये असं आहे की अमित शहानी क्लिअर कट सांगितलं की 29 पर्यंत, काय म्हणाले अमित शहा जे म्हणाले ते अत्यंत महत्वाचं आहे, ज्याचा मी आनंद सेलिब्रेट केला पाहिजे. कारण आपण मोदींकरता मतदान करणार आहोत, मी करणारच आहे, तुम्हीही करणार आहात. त्यामुळे आपल्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे की 29 पर्यंत कन्फर्म केलं अमित शहानी की मी काय असं 75 वर्षाचे ते झाले म्हणून मी पंतप्रधान होणार वगैरे असं जे केजरीवाल म्हणतात तो अपप्रचार आहे. तो भारतीय जनता पक्षाच्या समर्थक, अनुयायी, मतदार यांनी मतदान करू नये मोदींच्या नावाला म्हणून टाकलेला एक सापळा आहे, डाव आहे, कारस्थान आहे, कट आहे. असं काही होणार नाही, मोदी 29 पर्यंत राहणार आहे. आणि त्याही पुढे अमित शहा असं म्हणाले त्या मुलाखतीमध्ये की 29ला देखील परिस्थिती पाहावी लागेल. आणि दुसरी गोष्ट, 29च्या निवडणुका या त्यांच्याच मार्गदर्शक नेतृत्वाखाली होती.
त्याचा काही अर्थ घेऊ शकता तुम्ही की 29लाही परत मोदी चौथी वार, असं असू शकतं. आणि त्यांची तब्येत जर आता बघितली जी धडधाकट आहे, आणि ज्या अरे 82-83 वर्षी नरसिंहराव झाले होते, कितीतरी 80च्या आसपासचे लोक झालेले आहेत, तर 75 हे काहीच नाहीये. गुपचूप सांगतो म्हणजे मी पण 75 आहे, पण मला कुठे 75 वाटतं, मला तर 50-55 वाटतो मी. तर त्यामुळे मोदींनाही ते जे व्यायाम करतात, शरीर सुदृढ ठेवतात, मानसिक शारीरिक सगळं योगासनापासून करतात, त्यामुळे 75 हे वय त्यांना लागू होणारच नाहीये. आणि समजा अजून 3 वर्ष पुढे गेली तर 78 होतील. 78 हे वय काय, 80-82-83 वर्षी पंतप्रधान झालेले आहेत. त्यामुळे 29लाही परत पंतप्रधान ते होऊ शकतात. कशाला 29चा बोलूया, पण 29 पर्यंत तरी आपल्याला एक आनंदाची बातमी अमित शहानी दिली, जी अजून मराठीवाल्यानं उचलून त्याचं खरं हे करायला पाहिजे होती, हेडलाईन करायला पाहिजे होती, की मतदारांना उत्साह येईल, मतदारांना आनंद वाटेल की अरे मोदी साहेबच राहणार आहेत. आणि आपल्या मनात ही जी शंका कुशंका संशय येत होता की अरे 75ची झाल्यानंतर ज्याप्रमाणे मुरली मनोहर अडवाणीने बसवलं तसं यांना बसवतील का, कोणाची हिंमत आहे, कोणाची हिंमत आहे. अमित शहांना बरोबर हेच सांगायचं होतं की मोदी इज देअर, डोंट वरी. ते त्यांनी सांगितलं. ज्यांना समजायचं ते त्यांनी का समजून घेतलं नाही, का त्याच्या मागेही कट कारस्थान मीडियाचं कळत नाही की ही इतक्या मोठ्या चॅनलला दिलेली मुलाखत इंग्रजीत आहे, ठीक आहे, पण तुम्ही बघत नाही का, किंवा तुमच्यापर्यंत ती पोहोचली नाही का. पण कदाचित मराठी मीडिया तर विरुद्ध आहेच मोदी आणि महायुतीच्या. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल त्या हरामखोरानं की मोदीच 5 वर्ष, असं जे अमित शहा म्हणाले त्याला जर आपण हायलाइट केलं तर मोदींची मतं वाढतील, महायुतीची मतं वाढतील. अरे 5 वर्ष मोदी आहेत, आता चिंता नाही आपल्याला. मोदी की गॅरंटी 2 साल की नाही आहे, 5 साल की. त्यामुळे बहुतेक त्यांनी दाखवलं नसेल, पण तुमच्या माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. आणि अमित शहानी योग्य वेळेला तिचा वाच्यता केली, म्हणूया गौप्यस्फोटने वाच्यता केली, त्याबद्दल त्यांचेही आभार. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.